एकच साहेब बाबासाहेब अशा भीमगर्जनेसह डीजेच्या दणदणाटात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक उत्साहात संपन्न झाली। 20 मंडळाच्या चित्ररथांचा मिरवणुकीत सहभाग होता। आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून राजवाडा येथून मिरवणुकीस सुरुवात झाली, प्रारंभ झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने जुने नाशिक भागातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरून जयंती मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास आमदार देवयानी फरांदे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चौहान, आनंद सोनवणे, अर्जुन पगारे, बाळासाहेब शिंदे, दिगंबर धुमाळ, निखिल पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून देशात लोकशाही सुखाने नांदत आहे। यापुढेही लोकशाही अशाच प्रकारे राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी आमदार फरांदे यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। वडाळा नाका, मोठा राजवाडा, बागवानपुरा चौक, मंडई, फाळके रोड, दूध बाजार, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, मेन रोड, धुमाळ पॉईंट, महात्मा गांधी रोड, टिळकवाडी, शालिमार मार्गे मिरवणूक काढून शिवाजी रोड येथील बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ समारोप करण्यात आला। संपूर्ण मिरवणूक मार्ग डीजेच्या दणदणाटात आणि भीमगर्जनांनी दणाणून निघाला होता। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। उत्साह आणि शांततापूर्ण मार्गाने मिरवणूक संपन्न झाली। मार्गाच्या दोन्ही बाजूंनी सर्वधर्मीय बांधवांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती। महिलांचाही मिरवणुकीत लक्षणीय सहभाग दिसून आला। बाउन्सर ठेवण्याचा नवीन पॅटर्न मिरवणुकीत दिसला। 5 ते 6 मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी बाउन्सरची सुरक्षा नियुक्त करण्यात आली होती। मोठा राजवाडा चौक, मंडई, फुले मार्केट, दूध बाजार, महापालिका पूर्व विभागीय कार्यालय इमारत परिसर, गाडगे महाराज पुतळा चौक येथे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, दीक्षाभूमी, भगवान गौतम बुद्ध, सर्वोच्च न्यायालय अशा विविध प्रकारचे देखावे मिरवणुकीत सहभागी असलेल्या 20 मंडळांनी सादर केले। उच्च दाबाच्या तारी या मिरवणुकीत अडथळा ठरल्या। अनेक चित्ररथांचे देखावे आणि डीजे सिस्टीम यांना उच्च दाबाच्या तारींचा अडथळा निर्माण झाला। बागवानपुरा चौकीजवळ अशाच प्रकारे एका चित्ररथामध्ये तार अडकल्याने शेजारील तालीममध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाला। त्यामुळे बराच वेळ त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेत दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत केला। इतर भागात वीज वितरण विभागाचे कर्मचारी केवळ पाहणी करत होते। दरवर्षी अशा प्रकारची अडचण भासत असते तरी देखील विद्युत विभागाकडून तारी भूमिगत करण्याच्या कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। सर्व बांधवांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या मी खूप शुभेच्छा देतो। या जयंतीनिमित्त एकच बोलण्यासारखं मी सांगेल तर युवांनी देशापासून केले पाहिजे, गुन्हेगारीच्या रस्त्याने गेले पाहिजे। बाबासाहेब एकच शिका सांगणे बा संघर्ष करा, आदेश शिकाल एक पिकाल त्याच्याशिवाय काही नाही हे लक्षात ठेवा। म्हणून मी आजच्या युवांना सगळ्यांना विनंती करेन, देशात आम्ही करू नका, करू नका, आपल्या परिवाराची आपल्या समाजाची सेवा करा, एक प्रकारे संघटित स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।